नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे. हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला दैवी वृक्ष असे मानले जाते. या वृक्षामध्ये 33 कोटी देव आहेत असेही म्हटले जाते. तर भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की पिंपळाच्या वृक्षामध्ये माझा स्वतःचा म्हणजे श्रीकृष्णांचा वास आहे आणि याच कारणामुळे हे पिंपळाचे झाड हे अतिशय पूजनीय मानले जाते. पिंपळाचे झाड हे आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा घराच्या परिसरामध्ये लावू नये असे म्हटले जाते. तर ते का लावू नये त्यामागील काही कारणं आहेत की ते झाड हे खूप मोठे होते आणि खूप दिवस ते झाड म्हणजे दीर्घ आयुष्य हे झाड असते. आणि त्या झाडाच्या मुळ्या हे जमिनीमध्ये हळूहळू खूप खोलवरती जातात आणि ज्या ठिकाणी आपले घर असेल किंवा घराच्या भिंती असतील तर त्या फोडून त्या झाडाच्या मुळ्या ह्या बाहेर निघतात. त्यामुळे आपल्या घराच्या परिसरामध्ये हे झाड लावू नये. आपल्या धर्मशास्त्रामध्ये वड, पिंपळ, औदुंबर या झाडांना खूप सारे महत्त्व आहे. ही झाडे आपल्याला ऑक्सिजन 24 तास ऑक्सिजन देतात. आपल्याला ऑक्सिजन निर्मिती तर करतात, पण आपल्या ब्रह्मांडाची ही निर्मिती ह्या झाडांच्या मधून होते. यात पिंपळाच्या झाडाला हे धर्मशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. हे महत्त्व ब्रह्मदेवांनी स्वतः नारद मुनींना सांगितले होते. पिंपळामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इंद्रदेव अशा देवांनी संपूर्ण व्यापून टाकलं आहे. तसेच पिंपळाचे झाड हे कधीही तोडू नये. जर आपल्या घराच्या परिसरामध्ये ते झाड कुठे उगवले असेल तर ते झाड आपण क्षमा मागून ते झाड उपटून ते दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावावे, पण ते झाड उपटून कुठेही फेकून देऊ नये. बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते की घराच्या भिंतीमध्येही कुठेतरी पिंपळाचे झाड उगवलेले असते. तेही आपण झाड व्यवस्थित काढून ते सामसम रोडच्या कडेला कुठेतरी किंवा कोणत्या तरी अशा सामसूम ठिकाणी नेऊन लावावे. आपल्याला पिंपळाच्या झाडाचे काही उपाय करायचे आहेत. तर दर शनिवारी आपल्याला पिंपळाच्या झाडाचे एक पान आणायचे आहे आणि आपल्या देवघरामध्ये त्याची पूजा करायची आहे. आणि ते पूजा झाल्यानंतर आपल्याला शनिवारी संध्याकाळी आपल्या तिजोरीमध्ये किंवा पॉकेटामध्ये ते पान ठेवायचे आहे. ते तसेच 8 दिवस ठेवून पुढच्या शनिवारी पुन्हा आपल्याला पिंपळाचे नवीन पान आणायचे आहे आणि त्याची विधिवत पूजा करून ते तिजोरीमध्ये ठेवायचे आहे आणि पहिले ठेवलेले पान बाहेर काढून विसर्जित करायचे आहे. शनिवार हा लक्ष्मी मातेचा पिंपळाच्या झाडामध्ये शनिवारी लक्ष्मी माता वास करत असते. जर असे आपण प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या पानाची पूजा केली तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कायमची वास करत असते. दुसरा उपाय म्हणजे आपल्याला शनिवारीच सकाळी की पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला साखर, दूध आणि बिन तापवलेले दूध म्हणजे निरसे दूध तर ते एकत्र करून आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे आणि तिथे तुपाचा एक दिवा लावायचा आहे. विधिवत पूजा करून आपल्याला पिंपळाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आपल्याकडे काही पितृदोष असेल किंवा काही आपल्या मागे संकटे असतील तर या उपायाने हे सर्व गोष्टी नष्ट होतात आणि आपल्यावरती लक्ष्मी माता तर प्रसन्न होते, पण पितरांचाही आशीर्वाद आपल्याला कायमचा राहतो. लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूंचा वास हा पिंपळाच्या झाडामध्ये असतो. तर पुढचा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाला गूळ, पाणी आणि मोहरीचे तेल असे मिश्रण एकत्र करून आपल्याला शनिवारीच सकाळी ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे. असे आपल्याला कमीत कमी 11 शनिवार प्रत्येक शनिवारी त्याच पद्धतीने आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. 11 शनिवार होईपर्यंत तरी आपल्याला ही पूजा करायची आहे. ह्या पूजेने आपल्याला सुख, समाधान, शांती, ऐश्वर्य या गोष्टीची प्राप्ती होते. पिंपळाच्या झाडाच्या पूजेने आपल्याकडे धनधान्याचा साठा हा खूप मोठ्या प्रमाणात राहतो. आपण जेव्हा हे जल झाडाला अर्पण करत असतो तेव्हा ते साक्षात लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंना ते जल आपण अर्पण करत असतो. त्यामुळे आपण मनोभावे ही पूजा केल्याने आपल्यावरती लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू हे नक्कीच प्रसन्न होतात. हे जल अर्पण करत असताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे की ओम विष्णुवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय. या दोन्ही मंत्रापैकी तुम्हाला जो मंत्र म्हणता येईल तो मंत्र तुम्ही कमीत कमी 11 वेळा तरी म्हणायचा आहे.
आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा हा नक्कीच लावायचा आहे. या सर्व उपायाने लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये ठायी वास नक्कीच करेल आणि आपल्यामधील शनी पीडा किंवा ज्या काही आपल्या मागे साडीसाती असतील त्यातून आपली सुटका नक्की होते. वडाचे किंवा पिंपळाचे झाड हे दीर्घ आयुष्य झाड असल्याने आणि ते 24 तास आपल्याला ऑक्सिजन देत असल्याने आपल्यातीलही 24 तास ऑक्सिजन सोडत असल्यामुळे तर आपण जर त्या झाडाच्या संपर्कामध्ये आल्यामुळे आपलेही आयुष्य वाढते. पिंपळाची झाडाची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना ही पूजा समर्पित होते. त्यामुळे आपण प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा ही नक्की करावी. कसा वाटला आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.